अलीकडच्या काळामध्ये त्यांना सुवर्ण दिवस आलेले आहेत आणि त्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर आणि त्याच्याबरोबरच आयोजकांचंही तितकं मोलाचं योगदान आहे आणि अलीकडच्या काळामध्ये काही ग्रामीण संघांना वेगवेगळ्या पद्धतीने पॅक करणारे अनेक स्पॉन्सर निश्चितच मिळत असतात, त्यांचंही त्यामध्ये चांगलं योगदान आहे. म्हणजे आपला जो कम्फर्ट झोन आहे किंवा आपला जो तालुका आहे त्याच्या पलीकडे जात असताना बरेच संघ क्रिकेट खेळताना आपण बघत असतो आणि या आयोजकांचा सुद्धा यामध्ये स्नेहाचा वाटा आहे. मैदानाच्या आतमध्ये एक नवीन सामन्याला सुरुवात होत आहे, जिकडे आपण पाहू शकाल वडगर संघ कारिवली संघाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये निश्चितच खेळतील. क्षेत्ररक्षण करताना कारिवली संघाला आपण पाहू शकाल अभी पाटिल के पास स्ट्राइक, पहला ओवर लेकर मोहित घरत। खतरनाक गेंदबाज है मोहित घरत, इस सीजन में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन उनका रहा है और इस टूर्नामेंट में अभी तक 6 विकेटें चटका चुके हैं। यस, मिड इनिंग में जयमसोबा पिंपलास और नाना स्पोर्ट भार्वर के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। उसके बाद जयदुर्गा और आई एक्विडा स्पोर्ट कोनी और आरडी 440 और मैगी 11 ये मैचेस हैं। पहली गेंद बाहरी किनारा लगा है ऐसे लगता है। हरी प्ले में देखना इंटरेस्टिंग होगा, क्या बल्ले से लगने के बाद गई थी या फिर विकेटकीपर के हाथ से छिटकी थी। हालांकि स्लिप में कोई खिलाड़ी नहीं था, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, बल्ला लगा था वहां पर, किनारा लगा था, मुश्किल अवसर था विकेटकीपर के लिए। 4:45 पर पहली गेंद डिलीवर हुई है इस मैच की। समय काफी महत्वपूर्ण है, अच्छी शुरुआत की है मोहित ने। इस बार छोटी गेंद पुल कर दिया है, गेंद हवा में, फील्डर है पीछे और लपक लिया है कैच। गजब का कैच डीप स्क्वायर लेग खिलाड़ी द्वारा। हरीश थे वहां पर, कोई गलती नहीं की उन्होंने और शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौटते हुए अभी पाटिल। जितक्या छोट्या चेंडूची खरं तर गरज होती तितका छोटा चेंडू हा निश्चितच नव्हता आणि पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सुद्धा मिळाली होती, त्यामुळे कंट्रोल करू शकला नव्हता फलंदाज आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते, त्यांनी कोणतीही चूक केली नाही. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने हा झेल टिप लागलेल्या. पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे, सीमारेषेचं भान राखणं क्षेत्ररक्षकासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि तेच राखत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये अभि पाटील इथे बाद होताना आपण पाहिले. काफी निराश रहेंगे अपने आप से बल्लेबाज अभी। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑन साइड में तेज हवाएं भी बह रही है, यानी कि बहुत अच्छा मौका था उनके पास छक्का जड़ने का। फील्डर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, अच्छा पूर्वानुमान दिखाया नए बैट्समैन दर्शन। रन किया है ऑन साइड में, फुल टॉस गेंद गैप पे नहीं खेल पाए, एक ही रन लेने का अवसर वहां पर। पहला रन इस मैच का दर्शन पाटिल के बल्ले से। तीसरी गेंद पर खाता खुला है मिताली एंटरप्राइजेस वडगर का। चांगली रणनीती आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेत आणि अकॉर्डिंग टू दी फील्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी यावेळेस मोहित घरत करतो. इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में डीप में फील्डर है और एक वाइडिश लॉन्ग ऑन, इस बार खींचा है ऑन साइड में, जबरदस्त स्ट्रोक, लाजवाब प्रहार दीपक के बल्ले से सिक्सर। ज्या चेंडूवर फलंदाजाला त्याने बाद केलं होतं, मला असं वाटतं अविला त्याच पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी शरीरापासून दूर होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जितकी उसळी मिळणं गोलंदाजाला अपेक्षित होतं तितकी उसळी मिळाली नव्हती आणि म्हणूनच हा खरं तर फटका इथे यशस्वी झाला. अंतर मिळालं षटकाराला. बैट का स्विंग देखते ही बनता है, संपर्क बहुत बढ़िया था गेंद और बल्ले के बीच में। सिक्सर से खाता खुला है दीपक ने। फिर से उसी स्ट्रोक को दोहराना चाह रहे थे, लेकिन इस बार गेंद की रफ्तार भी काफी अच्छी थी और ज्यादा दूर रखने में कामयाब रहे, थोड़ा उछाल भी था। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, ऑन साइड रिजन टार्गेट करायची होती. मला असं वाटतं शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत आणि लेग गलीमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पुलल यांचा चेंडू होता. अशातच अशा पद्धतीचा फटका शरीरापासून दूर खेळणं तितकं सोपं नाही. इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद पुल किया है, लेकिन डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, गजब की फील्डिंग, क्या उम्दा फील्डिंग देखने को मिल रही है हरीश द्वारा। इससे पहले एक शानदार कैच भी लपका है और इस बार बाउंड्री बचाई है। केवल 1 रन लेने का मौका दीपक पाटिल के पास और इसके साथ ही पहला ओवर समाप्त होता हुआ। स्कोर केवल 8 रन, 1 विकेट के नुकसान पर मिताली एंटरप्राइजेस वडगर। क्षेत्ररक्षणाचा अभिजात दर्जा इथे दाखवत असताना
कारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण बघत आहोत आणि काय क्षेत्ररक्षण केलंय त्या क्षेत्ररक्षकाने, त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर एखाद्या फलंदाजाला शांत ठेवणं किंवा एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजाला फार मोठी मेहनत घ्यावी लागते आणि क्षेत्ररक्षकाची जर साथ मिळाली नाही तर गोलंदाज डिमोरलाइज होत असतो. परंतु इथे संपूर्ण संघ चार्ज अप होईल अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे क्षेत्ररक्षकाच्या वतीने. कृष्णा स्टोन कारिवली टीम इस सीजन में अच्छा खेल पेश कर रही है, खासतौर पर केंद्रीय राज्य मंत्री कप में उनका प्रदर्शन लाजवाब रहा था. और वहीं से उनके खिलाड़ियों का आत्मविश्वास जो है वो काफ़ी बढ़ गया है. नेवर लेकर पंकज म्हात्रे तैयार होते हुए, अनुभवी खिलाड़ी है. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज मोहित घरत याने करून दिलेली आहे. एक महत्त्वाचा पूर्ण फलंदाज अभि पाटील याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या अगोदर केली होती. इन्फॉर्म फलंदाजाला खरं तर बाद केलेला आहे. त्याचा किती परिणाम या धावपलकावर होईल अजय हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल. हालांकि दोनों बल्लेबाज कोशिश कर रहे हैं कि तेज गति से रन्स बनाए जाए. पंकज की पहली गेंद राउंड द विकेट, जगह बनाई, ड्राइव कर दिया है गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा से, लेकिन डीप में प्रोटेक्शन है जिस वजह से बहुत ज़्यादा रन्स मिलने वाले नहीं है, केवल 1 रन. लेकिन अच्छा स्ट्रोक था. दीपक पाटिल गेंदों को मिडल कर रहे हैं जो कि बहुत अच्छे संकेत माने जा सकते हैं वडघर टीम के लिए. वडघर टीम भी बहुत बड़ी टीम है, उनका भी एक बहुत बड़ा रेप्यूटेशन है जहाँ तक भिवंडी तालुका क्रिकेट का सवाल है, ग्रामीण क्रिकेट में खास तौर पर. सुरुवात षटकाराने केली होती, त्यानंतर स्वतःला मोड केलेलं आहे कारण अभि पाटीलचं मला असं वाटतं विकेटचं पतन इन बिटवीन झालं, त्यामुळे थोडासा इंटेंट चेंज केलाय दीपक पाटील याने. इस बार स्विच हिट किया और गैप में निकाल दिया है. दर्शनीय स्ट्रोक दर्शन के बल्ले से, 4 रन. फलंदाजांनी हेरलं होतं. यानंतरचा चेंडू आपल्या समोर खरं तर फुलर लेनचाच येईल. इथे बघा जो एक खरं तर वाईड अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने केला गेलेला आहे अँड विथ दॅट अँगल इथे खरं तर चांगला फटका खेळला गेला फलंदाजाच्या वतीने. आणि अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं अनेक फलंदाज आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये बघतो ज्यांना या पद्धतीचा फटका खेळणं खरं तर आवडत असतं किंवा त्यांचा तो फेवरेट किंवा खास फटका बनलेला असतो आणि त्यातील हा फलंदाज, या फलंदाजाची मला असं वाटतं कमांड आहे या फटक्यावर. मुझे लगता है कि उन्होंने लेंथ को भी बहुत जल्दी एंटीसिपेट कर लिया था. पंकज की गेंदबाजी की ये खासियत रही है कि वो फुलर लेंथ की गेंदबाजी ज़्यादा करते हैं और दोनों भी टीमें जो है वो लगभग आड़ोस पड़ोस की टीमें हैं, तो एक दूसरे के बारे में बहुत कुछ खिलाड़ी जानते हैं. दर्शन को बहुत अच्छी तरह से पता है कि कहाँ पर किस लेन पर गेंदबाजी हो सकती है पंकज द्वारा, और उसके लिए पूरी तरह से तैयार थे. अच्छे पोजीशन में आकर स्विच हिट किया उन्होंने. गेंद हवा में ज़रूर थी लेकिन गैप ढूंढा था, प्लेसमेंट बहुत बढ़िया. 4:45 या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली. वेळेच्या बाबतीत सुद्धा इथे लक्ष देणं गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पंकज एक बार फिर से राउंड द विकेट और इस बार दिशा से भटके और उस पर भी पड़े हैं फटके. इस बार फाइन लेग की दिशा में गेंद को निकाला, एक और चौका. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुलर लेनचा चेंडू होता तो सुद्धा लेग स्टंपच्या दिशेने चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आला, चौकार आला. जैसे बीच उस्मानिया स्पोर्ट्स के नफीस अंसारी साहब का शुभ आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत है बाली ट्रॉफी 2023 में. अगले मैच के टॉस के लिए जय मसोबा पिंपलास के कैप्टन और नाना स्पोर्ट्स भादवड़ के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है तुरंत आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में आकर बैठना है. और जिस टीम के कैप्टन इनिंग्स ब्रेक में टॉस के लिए उपस्थित नहीं रहेंगे उस टीम को पेनलाइज किया जाएगा. इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए गैप में खेला है, बढ़िया शॉट. फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए. 4 रन और. काय प्लेसमेंट आहे, ग्रेट प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाजाला आपण पाहिलं आहे. एक्झॅक्टली फील्ड पोझिशन काय आहे, एक्झॅक्टली गॅप कुठे आहे ते त्याला माहित आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने ज्यावेळेस तुम्ही चेंडू काढत असता त्यावेळेस तुम्हाला अधिक मोठी दरी मिळत असते आणि खरं तर या चेंडू सीमारेषेपर्यंत जाण्याच्या जास्त शक्यता निर्माण होत असतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालं. मिड विकेट की दिशा में कोई खिलाड़ी नहीं था. जो खिलाड़ी थे सर्कल के अंदर वो भी थोड़े मिड ऑन की तरफ ही थे, वाइडिश मिड विकेट आप कह सकते हो, और उस फील्डर को तो बीट करना था. प्लेसमेंट बहुत ही बढ़िया रहा है तीनों भी शॉट्स में. और इस बार हवा में है गेंद लेकिन फिर से गैप ढूंढा है. स्क्वायर लेग की दिशा में अब की बार एक और चौका. 4 गेंदों पर लगातार 4 चौके दर्शन के बल्ले से. दर्शन लगातार गेंद को सीमा रेखा के दर्शन करा रहे हैं.
खराब गोलंदाजी मी तर म्हणेल गोलंदाजाच्या वतीने पहिल्या षटकामध्ये मोहित घरत याने 8 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर लागोपाठ आपण पाहिलं तर 4 चौकार फलंदाजाच्या वतीने इथे खेचले गेलेले आहेत. हा फटका सुद्धा सुंदर होता. या फलंदाजाचा आत्मविश्वास आता कित्येक पटीने वाढला असेल. खरं तर षटकाराने जितका आत्मविश्वास मिळतो त्याहीपेक्षा कित्येक पटीत अधिक आत्मविश्वास चौकाराने अजय मिळत असतो. आपकी बात से मैं सहमत हूँ। 4 रनों से स्कोर 25 पर पहुंच चुका है। अच्छी स्थिति में अपनी टीम को लेकर जाते हुए दर्शन, इस बार स्मैश किया है, बॉलर बैक पास ड्राइव, एक और लाजवाब शॉट, अब की बार सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, 4 रन और। या फलंदाजाने गोलंदाजाच्या नाकी नऊ आणलेली त्याचं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजाला सुटकेचा निश्वास घेऊन दिला नाही. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतो रिप्ले मध्ये फार मोठी ऍडजस्टमेंट करावी लागली होती, तरी सुद्धा या फटक्यामध्ये ग्रेट कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेला. म्हणजे टायमिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने साधलं होतं फलंदाजाने. या चौकाराने मला असं वाटतं या षटकातील 5 चौकार कंप्लीट झाले आणि एकूण धावा या षटकामध्ये आल्या 21. 2 षटकांचा खेळ संपला, 1 गडी बाद 29. 5 गेंदों पर लगातार 5 चौके दर्शन ने जड़े हैं और आपने देखा कि गेंदबाजी जो है वो लगभग एक ही लेंथ पर हो रही थी। पहली 4 गेंदें तो खासतौर पर फुलर लेन की ही थी, उसके बाद थोड़ा सा गेंद की लेंथ में परिवर्तन करने का प्रयास ज़रूर किया, लेकिन उसमें भी कामयाबी हासिल नहीं कर पाए पंकज मात्रे। निराशाजनक प्रदर्शन, कहीं ना कहीं मुझे लगता है कि एक आध शॉर्ट पिच गेंद का भी इस्तेमाल किया जा सकता था या फिर गुड लेंथ पर गेंदबाजी की जा सकती थी, लेकिन वैसा कुछ देखने को नहीं मिला। ज़्यादातर फुल डालने का प्रयास था और उसका पूरा फायदा उठाया है दर्शन पाटिल ने। प्रेडिक्टेबल ज्यावेळेस तुम्ही होत असता त्यावेळेस अलीकडचे फलंदाज तुम्हाला सोडणार नाहीत याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आलेला आपण पाहिला. थोडी गती परिवर्तन करण्याचाही गोलंदाजाने कोणताही प्रयत्न केला नाही, त्या दिशेने सुद्धा ते जाऊ शकले असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट निश्चितच आपण या संदर्भात अजून एक विषद करू शकतो. ही चर्चा आपण चालू ठेवू. इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. मोहित घरत आक्रमण जारी रखते हुए, स्कोर हुआ है 29 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद थी ये, थोड़ी कम रफ्तार वाली गेंद, ठीक तरह से खेल तो नहीं पाए, लेकिन जिस तरह से पहला रन ले रहे थे 2 की कोशिश होने वाली थी, लेकिन विकेट कीपर की यहाँ पर तारीफ करनी होगी सुजीत की। खुद चले गए सर्कल के आसपास, वहाँ पर मिड विकेट क्षेत्र में जाकर गेंद को फील्ड किया उन्होंने और एक ही रन पर सीमित रखा है दीपक पाटिल को। ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चांगले फटके येत असतात त्यावेळेस तुमच्या खरं तर मनावरचं दडपण निघालेलं असतं आणि एकदा दडपण कमी झालं की मानसिकरित्या तुम्ही एखादी कृती करत असता, त्या कृतीमध्ये तुमचं जास्तीत जास्त प्रिसिजन मिळत असतं आणि तेच फलंदाजाच्या वतीने शेवटच्या त्या फटक्यामध्ये खरं तर आपण पाहिलं. स्ट्राइक दर्शन के पास, जिनके बल्ले से लगातार 5 चौके निकले हैं। छठे की कोशिश, बाहरी किनारा, गेंद हवा में जरूर थी लेकिन फील्डर से पहले ही टप्पा खाया गेंद ने फ्लाई स्लिप की दिशा में, इससे पहले कि पंकज फील्ड करते। 1 रन लेने का मौका वहां पर दर्शन के पास। मोहित के विरुद्ध आक्रमण करना थोड़ा सा मुश्किल रहा है इस सीजन में किसी भी बल्लेबाज के लिए। उनकी गेंदों में थोड़ी मूवमेंट भी देखने को मिलती है, लेग कटर्स खासतौर पर जिस तरह से वो डालते हैं, अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हैं, अच्छा डिसिप्लिन रहता है उनकी गेंदबाजी में। हा, अनुशासन अतिशय महत्वाचं आहे, अचूकता महत्वाची आहे, तीच ओळख राहिलेली आहे अलीकडच्या काळामध्ये मोहित घरतची. गेंद हवा में, विकेट कीपर ने कॉल दिया है कि मेरा कैच है और लपक लिया है कैच सुजीत नाइक ने। मोहित घरत के खाते में सफलता, दीपक चले सीधे फरहान पटेल पेविलियन में। दुसऱ्या षटकामध्ये पंकजच्या विरोधात 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता ही काळाची गरज बनली होती की एखादा फलंदाज तिकडे मैदानाच्या आतमध्ये बाद केला गेला पाहिजे, अशा पद्धतीने डिमांड होती आणि डिमांड ऑफ द टाइम लक्षात घेता गोलंदाज मोहित घरत लगेचच दुसऱ्या स्पेलमध्ये पाचारित केले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी लगेच त्याची गुणवत्ता दाखवली. फलंदाज दीपक पाटीलला त्याने बाद केलं. अगले मैच के लिए दोनों टीमों के कप्तानों को तुरंत डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में पहुंचना है। जय मसोबा पिंपलास के कैप्टन और नाना स्पोर्ट्स भादवड़ के कैप्टन। ग्रामीण से एक और बड़ा मुकाबला रहेगा, उसके बाद सिटी पूल से मुकाबला रहेगा जयदुर्गा और आई एकवीरा खोनी के बीच में। उसके बाद एक और सिटी क्रिकेट का मुकाबला देखना मत भूलिएगा, RD 4440 ओवली और मैकी 11 के बीच में। बहुत बड़ा मार्का, 2 बड़ी टीमों के बीच की टक्कर देखने को मिलेंगी। और साथ में ऑल इंडिया ओपन लीग के मैचेस, वो तो एक अलग प्रकार का ही घमासान रहता है। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं रोहित, उठाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। विकेट कीपिंग कमाल की सुजीत नाइक, हमेशा की तरह काफी चुस्त और चौकन्ने।
बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छा ओवर कटा है। पिछले ओवर में 21 रन आए थे, लेकिन ये जो ओवर है मोहित का, इसमें उन्होंने रनों पर रोक लगा दी है। और उनका पहला ओवर भी काफ़ी अच्छा था, 8 रन देकर 1 विकेट चटकाया था। तो 2 विकेट जो गिरे हैं दोनों भी मोहित के खाते में हैं। मोहित के सामने रोहित और बीच में है सुजित। खतरनाक गेंद, अतिरिक्त उछाल, थोडी सी मूवमेंट, बढ़िया लाईन। गोलंदाजाचं जितकं कौतुक असेल तितकंच कौतुक या यष्टी रक्षकाचं आहे. ज्या पद्धतीने हा चेंडू अगदी डोळ्यांच्या समोर राईज होत असताना त्याने पकडलाय, हे तितकं सोपं नाही. बोलणं जितकं सोपं आहे अजय, कृतीत उतरवणं कित्येक पटीने कठीण आहे. फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे, फुटवर्क का कहीं ना कहीं अभाव रहा पिछली 3 गेंदों पर, और अभी तक खाता खुला नहीं है रोहित का। एक और डॉट बॉल और इसके साथ ही ये सफल ओवर और सफल स्पेल समाप्त होता हुआ मोहित घरत का। मात्र 10 रन दिए 2 ओवर्स में और 2 विकेट छटकाए। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, स्कोर 31 रन। जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे। पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं। इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं। एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो। इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे। पहिलं तर लाहोटी कंपाऊंड मध्ये जर तुम्ही गेलात तर जानवी टेक्सटाईल यांना इथनिक स्टुडिओला तुम्ही भेट द्या. लग्न समारंभ असू द्या, कोणतेही शुभकार्य असू द्या, आणि या सगळ्या पद्धतीच्या खरं तर कपड्यांसाठी इथे जाणलं जातं हे जानवी कलेक्शन. आणि या कलेक्शनला जर तुम्ही भेट दिली तर एक चांगली खरेदी करण्याचा अनुभव निश्चितच तुम्ही घेऊ शकता. आणि गोड स्मृती या जानवी कलेक्शन मधून अगदी चांगल्या कपड्यांसहित तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे जानवी टेक्सटाईल जानवी कलेक्शन आपण खरं तर बघत होतो. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 31. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. मोहित घरत या अगोदरचं षटक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला परत आणणार होतं. यानंतर आपण पाहिलं तर महेश भोलाला गोलंदाजी अटॅक मध्ये इथे पाचारित केलं जातं. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल सन्माननीय साजनजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि इतरही काय मान्यवर विकी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही खरं तर या मुख्य व्यासपीठावर आपण स्वागत करूया. महेश भोला स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मला असं वाटतं हा क्षेत्ररक्षक अजय घरत सर फक्त आणि फक्त या फटक्यासाठी मुद्दामून तिकडे ठेवला गेलेला आहे. तरी सुद्धा फलंदाजाने या फटक्यावरची त्याची कमांड आणि प्रभुत्व दाखवलं. इथे ही गॅप मिळवला चौकाराला. हिम्मत की दाद देनी होगी यहाँ पर दर्शन पाटिल के डीप बैकवर्ड पॉइंट पर। बिल्कुल आपने सही कहा कि वो स्विच हिट के लिए ही फील्डर तैनात किया गया है, क्योंकि महेश पाटिल भी अच्छी तरह से जानते हैं कि दर्शन का ये प्रिय स्ट्रोक है। इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने में माहिर है दर्शन पाटिल, लेकिन उसके बावजूद भी अच्छे कंट्रोल के साथ उन्होंने शॉट खेला और पहले बाउंस पर गेंद को निकाल दिया बाउंड्री लाइन के बाहर। ऐसे बीच हमारी को एंकर रेशमा मयेकर का आगमन होता हुआ और दर्शकों ने उनका वार्म वेलकम किया है। कमेंट्री पैनल की ओर से भी आपका हार्दिक स्वागत। अच्छी गेंद रही, थोड़ा पीछे रखा, लेंथ को खींचा और पहली गेंद थोड़ी कमजोर भी थी, फुल टॉस की थी, उस वजह से वो स्विच हिट खेलने में आसानी हुई थी दर्शन को। दर्शन बहुत बढ़िया पारी खेल रहे हैं, 6 चौके उनके बैट से निकले हैं और 26 पर खेलते हुए। महेश भोला पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. इथे गती परिवर्तन करत असताना फलंदाजाला बीट केले. गोलंदाजाने सुद्धा अजय योग्य रीतीने हेरलंय या फलंदाजाला. जी हाँ, ना केवल वो गति में परिवर्तन था बल्कि गेंद की लाइन भी आप देखिए, उन्होंने लाइन में भी बदलाव लाया था, जानबूझकर लेग स्टंप की दिशा में गेंद को रखा था। भोला बहुत ही चतुर गेंदबाज है. नाबाने भोळे असेल तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी भोळेपणाची नाहीये. फक्त आणि फक्त ड्राइव्ह केलेला आहे, पायचा आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय, बॅटचा पेस ओपन केला होता. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे आणि फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागले. याचं कारण असं की या षटकामध्ये तितक्या धावा येत नाहीत. पहिला एक चौकार आलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निश्चितच इथे
फलंदाजाला शांत, इथे फलंदाजाने 2-2 धावा खरं तर इथे एकत्रित केलेले आहेत, त्याचंही कौतुक असेल. स्कोर 37 रन, 2 विकेटों के नुकसान पर. अभी भी 8 गेंदों का खेल बचा हुआ है. महेश भोला का ये ओवर अभी तक तो अच्छा घटा है कारिवली के लिए, लेकिन देखना है कि ओवर को किस तरह से फिनिश कर पाते हैं. सामने खतरनाक दर्शन पाटिल है. यावेळीचा चेंडू समायोजन करून खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. सुजित चेंडू पासून थोडे दूर होते आणि त्यांच्या समोर टप्पा पडला. खरं तर चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नव्हता. लेग बाय रोपाने एक धाव कंप्लीट केली गेली. एक और बढ़िया गेंद, धीमी गति की गेंद. बहुत अच्छा मिश्रण किया है अपने गेंदों के गति में. गेंदों की जो लाइन है, लेंथ है, उसमें भी लगातार बदलाव करते रहे हैं महेश पाटिल उर्फ भोला. और एक सेट बैट्समैन के विरुद्ध इस तरह की गेंदबाजी करना कभी भी आसान होता नहीं है. रोहित खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आतापर्यंत 3 चेंडू त्यांच्या वतीने डॉट खेळले गेलेले आहेत आणि यामुळेच आपण पाहिलं धावफलक ज्या पद्धतीने अगोदर अग्रेसर होतं ते कुठेतरी थांबलेलं आहे. उजव्या एष्टीच्या बाहेर अतिरिक्त उसळी मिळवत असताना गोलंदाजाला आपण पाहिला. आता त्याने हाच प्रयोग मैदानाच्या आतमध्ये या अगोदर केला नव्हता, म्हणून त्याही दिशेकडे महेश भोला वळलेले आहेत. योजना चांगली होती, परंतु थोडं खरं तर तिथे पाहिलं आपण, मला असं वाटतं प्रेसिजन लेवल थोडी घसरली. जी हाँ, ज़्यादा बाहर रख बैठे थे. अगला मैच जिसके टॉस के लिए तुरंत डबल ए भारत के टॉस बॉक्स में आना है नाना स्पोर्ट्स भादवड के कैप्टन और जय मसोबा पिंपलास के कैप्टन. यावेळीचा हा चेंडू अंडरचा फटका आपण पाहिलेला. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑन मधून समोर येतात. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि मला असं वाटतं या क्षेत्ररक्षकानेच ती अनुमती दिली या 2 फलंदाजांना की 2 धावा तुम्ही पूर्ण करू शकता. लापरवाही नजर आई वहां पर आउटफील्ड में, नहीं तो एक ही रन मिल सकता था. तो इस तरह से ओवर समाप्त होता हुआ. 4 ओवर के 50 स्कोर हुआ है 41 रन, 2 विकेटों के नुकसान पर. मिताली एंटरप्राइजेस वडकर टॉस हारने के बाद पहले फील्डिंग करती हुई. नेक्स्ट मैच ग्रामीण का एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा. जय मसोबा पिंपलास बनाम नाना स्पोर्ट्स भादवड. दोनों टीमों के कप्तानों को अंतिम ऑफिशियल कॉल है टॉस के लिए. आपको तुरंत आना है और बैठना है डबल ए भारत के टॉस बॉक्स में. पप्या खारिक कारिवली टीम के कैप्टन. काफ़ी शांत खिलाड़ी है पप्या खारिक, लेकिन एक शातिर कप्तान रहे हैं. कप्तानी उनकी हमेशा अच्छी रही है, चाहे फिर आप बात सिटी क्रिकेट की करो, महिंद्रा स्पोर्ट्स के लिए जब कप्तानी की, और या फिर वो कारिवली टीम की कप्तानी करे. खरं तर कर्णधार हा शांत असावाच, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मैदानाच्या आतमध्ये कधी तुमच्या बाजूने घटना घडतील, तुमच्या विरोधात घडत असतील आणि स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो किंवा ज्याला आपण म्हणतो लगेचच प्रतिक्रिया देणारा कर्णधार बऱ्याचदा खरं तर त्याच्यासमोर बऱ्याच अडचणी होत असतात आणि संघ व्यवस्थापनासंदर्भात सुद्धा त्याला अडचणी येत असतात फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये अडचणी येत नाहीत. तर खूप चॅलेंजेस त्याच्यासमोर असतात, म्हणून कर्णधार नेहमी शांत स्वभावाचा असावा. आतापर्यंत 20 मिनिटांचा कालावधी या 4 षटकांसाठी घेतला गेलेला आहे, म्हणजे ओव्हर रेट अगदी योग्य आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर भारतीय संघांमधून MSD म्हणजे महेंद्रसिंग धोनी या गोष्टीचे प्रतीक मानले जातात. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं, अतिशय कूल माइंडेड, आणि अलीकडच्या काळामध्ये रोहित शर्मा सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत आहे. अजय, अच्छा हाँ, बहुत बड़ा उदाहरण है महेंद्र सिंह धोनी का. आखिरी ओवर लेकर प्रतीक नाइक तैयार होते हुए VIP एंड से. प्रत्येक नाईकचा पहिला चेंडू जोरदार अपील केली जाते. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जितका आवाज आहे त्याहीपेक्षा कित्येक पटीत आवाज आपल्याला इथे खरं तर प्रेक्षकांचा पाहायला मिळतो. एक धाव लेग बायची आणि फलंदाज धाव बच्च्या रूपाने बाद. खास तौर पर कृष्णा स्टोन कारिवली के काफ़ी सारे सपोर्टर्स ग्रैंड स्टैंड में मौजूद है, और जब भी उनके गेंदबाज अच्छी गेंद करते हैं तो दर्शकों का शोर उभरता है. मिताली एंटरप्राइजेस वडकर के भी कई समर्थक है यहाँ पर, लेकिन ऐसे लगता है कि कारिवली के फैंस की संख्या थोड़ी ज़्यादा है. ऑनलाइन हालांकि दोनों टीमों के काफ़ी ज़्यादा सपोर्टर्स हमारे साथ जुड़े हुए हैं. सभी का हार्दिक स्वागत अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ओर से. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 42 वर. मला असं वाटतं सुरुवातीचं जे दुसरं षटक होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं की वडगर संघाचे समर्थक चांगल्या पद्धतीने खरं तर तिकडे जल्लोष करत होते, परंतु त्यानंतर त्यांना त्या संधी कमी मिळालेल्या आहेत. फुलटॉस आहे, टर्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे, वळवले चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला, फेकी झाली. यावेळेस ही धाव पूर्ण आहे की नाही हेही पंचाला निश्चितच हेरावं लागेल, आणि पंचस्थिर्यात म्हणजे ही धाव इकडे पूर्ण मांडली गेलेली आहे. 2 धावा इकडे धावफलकावर जोडल्या गेल्या, एकूण धावा 44. एक रन बेशकीमती.
दूसरे ओवर में 5 चौके लगे थे, वो भी लगातार दर्शन पाटिल ने जड़े थे, लेकिन उसके बाद दर्शन को भी थोड़ा सा खामोश रखने में कामयाब हुए हैं कारिवली के गेंदबाज। क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने तुम्हाला फ्लेक्झिबल राहून खरं तर निर्णय घ्यावे लागतात. फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन असं ज्याला खरं तर आपण म्हणत असतो आणि त्यामुळेच आता परिस्थिती सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला. इथेही चेंडूपळीचा कोणताही संपर्क आलेला आपण पाहिला नाही. निर्धाव चेंडू इकडे निश्चितच फेकला गेलेला आहे प्रतीकच्या वतीने. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. 44 धावा धावपलकर जोडले गेलेले आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले खरं तर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. प्रतीक नाईक शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. दोन्ही फलंदाज एकमेकांमध्ये खरं तर सल्ला मसलत करतायत. चेंडू संदर्भात तपासणी केली जाते आणि महत्वाच्या क्षणाला मला असं वाटतं अजय दोन्ही फलंदाजांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यातून प्लॅनिंग तयार करणं गरजेचं आहे. समय समय पर एक दूसरे के साथ चर्चा करते रहना हमेशा फायदेमंद साबित होता है बल्लेबाजों के लिए. या बेचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहिलेला आपण पाहिला. गोलंदाजी अटॅक बघा इथे कारिवली संघाचा, त्यांच्याकडचा प्रत्येक गोलंदाज चांगला आहे. खरं तर पंकज की जे मागडे ठरले होते, परंतु इतर वेळेस पंकजला सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघत असतो. प्रत्येक वेळेस एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करलच असे नाही, परंतु त्याने केलेले डॅमेज कंट्रोल करण्याचं काम इतर गोलंदाजांनी निश्चितच केलेलं आहे. लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी हो रही है, पिछली गेंद थोड़ी नीची भी रही थी और ऑन साइड में खेलने का ज्यादा प्रयास इस बार शफल करते हुए पुल किया है. जबरदस्त टाइमिंग के बलबूते पर गेंद को डिपॉजिट किया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए दर्शन का शानदार शॉट. खूप वेळानंतर खरं तर हा मोठा फटका आलेला आहे आणि तो गरजेचा होता. अदरवाईज इथे खरं तर आपण पाहिलं तर कॉन्फिडन्स फार कमी झाला असता आणि मोराल डाऊन झालं असतं दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना या वडगर संघाचा. आणि याच बरोबर सांघिक संघाच्या 50 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पहला माइलस्टोन 5 ओवर के मैच में जो हर कोई टीम पहले बैटिंग करते हुए हासिल करना चाहती है वो तो यहाँ पर प्राप्त कर लिया है. 50 रन एक ऐसा आंकड़ा है जिससे विपक्षी टीम के बल्लेबाजों पर जब वो चेज करने के लिए आएंगे तो दबाव बनाया जा सकता है. इस बार खड़े खड़े स्वीप करना चाहते थे, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए. 2 रन लेना चाहते हैं, मौका रन आउट का और इसके साथ ही बैट्समैन रन आउट. विकेट कीपर की तारीफ करनी होगी, जिस तरह से थ्रो को गैदर किया था. थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन सुजीत नाइक हमेशा सतर्क रहते हैं, वही देखने को मिला. तो इस तरह से पारी खत्म होती हुई मिताली एंटरप्राइजेस वडगर टीम की. उन्होंने बनाए हैं अपने निर्धारित 5 ओवर्स में 51 रन 4 विकेटों के नुकसान पर और 52 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए कृष्णा स्टोन कारिवली के सामने. आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ. एक और बड़ा मुकाबला ग्रामीण पूल से नाना स्पोर्ट्स भादुड़ और जय मसोबा पिंपलास के बीच में. टॉस बॉक्स में मौजूद रहेंगे हमारे साथी कमेंटेटर सिद्दीक भाबे. आइए दोस्तों, इस वक्त हम खड़े हैं
डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में जिसे स्पॉन्सर किया है गैस सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह असफर बुलिंचकर और एक्स मेयर जावेद दलवी ने मेरे साथ को एंकर रेशमा मेहकर जुड़ चुकी है। टीम है जय मसोबा पिंपलास और नाना स्पोर्ट भादवर। सतीश चौधरी फैम टीम है नाना स्पोर्ट भादवर। वेलकम रेशमा। Thank you so much, sir. मुकाबला हो रहा है जय मसोबा पिंपलास जिन्होंने ज़बरदस्त परफॉर्म किया और नाना स्पोर्ट भादवर टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी फैम टीम। टॉस के लिए हमारे मेहमान थोड़ी देर में डबल ए भारत गैस टॉस बॉक्स से जुड़ जाएंगे। BC4 के चेयरपर्सन अमोल पाटिल BC4 के चेयरपर्सन अमोल पाटिल से हमें टॉस करने जा रहे हैं। वेलकम अमोल पाटिल जी। नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाली ट्रॉफी 2023 मध्ये ऑर्गनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब। सो ग्रामीणचा हा महासंग्राम आपण पाहणार आहोत। दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आणि आपले अमोल पाटील सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। अजीम हमदुल्ले सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। आपलं सुद्धा स्वागत आहे। सो टॉस कॉइन दाखवू इच्छिते। कॉइनच्या एका साईडला आपण पाहू शकता बाली ट्रॉफी 2023। सध्या सगळीकडे ज्या टुर्नामेंटची चर्चा आहे ते टुर्नामेंट म्हणजेच बाली ट्रॉफी 2023 आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता पायनियर स्पोर्ट्स वन ऑफ द ओल्डेस्ट टीम इन भिवंडी। सर प्लीज डू दी ऑनर। भादवड आणि पिंपळगड दोन्ही संघांपैकी पिंपळास बाली ट्रॉफी कहना है भादवड संघाचं। नाना स्पोर्ट भादवर का और आया भी बाली ट्रॉफी। टॉस को जीता है नाना स्पोर्ट्स ने। किटबैक सर आपको देना है जो रोलेक्स मेडिकेयर मनसब मुल्ला और फाद दलवी की देन है। बहुत शुक्रिया अमोल पाटिल जी एंड अजीम अब्दुल्ले। टॉस को जीता है नाना स्पोर्ट भादवर ने। टॉस जीता है, क्या करेंगे? फिल्डिंग। कारण क्या है? समोरच्या संघावर दबाव देण्याचा प्रयत्न करू। किती धावापत रोखणार? 40 से। कोण गोलंदाज आहे जे अर्ली ब्रेक थ्रू देतील? करेश आहे, हरेश आहे, तुषार आहे, अंकित आहे। अटीतटीचा सामना होईल। हो नक्कीच। ऑल द बेस्ट। पिंपळास संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत। विशाल सर्वात आधी स्वागत आहे तुझं बाली ट्रॉफीमध्ये। बघा विशालने जी जर्सी घातलेली आहे सेम आपल्या बाली ट्रॉफीची या वर्षीची थीम पिंक गुलाबी गुलाबी आणि याच गुलाबी वातावरणात तुम्हाला खेळायचं सुद्धा आहे। पिंपळास संघ पिंपळासचे गावकरी आतापर्यंत किती एन्जॉय करतायत बाली ट्रॉफी? चांगली एन्जॉय केली आम्ही गावकऱ्यांनी ना आम्ही। आणि कसं वाटते पूर्ण आयोजनाबद्दल विचार केला ज्याप्रमाणे ओपनचे संघ आहेत तिथे खेळतायत त्याबद्दल काय सांगाल? चांगले आयोजन केले अल्ताफ बाली सरांचे मी आभार मानतो की ते आम्हाला खेळायला चान्स दिले त्यांनी। नक्कीच धन्यवाद। The news from the double S Bharat Gas toss box. Nana Sport Bhadwar won the toss, elected ball first. Back to the commentary box. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर आणि धन्यवाद रेश्मा मयेकर। पहिला फलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅलमध्ये परतलेला प्रतीक नाईक हा बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे। नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे अक्षय पाटील। 52 धावांचं लक्ष्य आहे। ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय मिताली इंडबाजेस वडगर विपक्ष कृष्णाई स्टोन कारिवली या दोन संघामध्ये। पहिले षटक मार्गस्थ आहे। जीत पाटील पहिले षटक हाताळतोय। यावेळेमध्ये चेंडूला भिरकावून दिलेला आहे। व्हॉट अ शॉट! येतो सीधे साधे अक्षय नाहीये, चेंडू निघून जातोय कावकणांच्या वरून सीमापार षटकार। क्या मुकाबला चल रहा है, एक तुम्हारी एक हमारी। जीत पाटिल जीतने के आज़म से उतरे हैं और अक्षय पाटिल हारना नहीं चाह रहे। लक्ष्य 52 रनों का एक अच्छा टोटल हम कहेंगे मिताली स्पोर्ट वडगर ने बनाया है। स्वागत है आप सभी का बाली ट्रॉफी 2023 में। पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर पलटवार करताना षटकार आपल्याला बॉल मिळतोय अक्षय पाटीलच्या बॅट मधून। अगदी षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय फलंदाज अक्षय पाटील याने। 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय
कृष्णा स्टोन कारिवली संघ, मिताली इंडियाबेजेस वडघर या संघासमोर. दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत आणि ग्रामीण क्रिकेटच्या फॉर्मॅटचा विचार केला तर दोन्ही संघाचा प्रदर्शन यंदाच्या अंगामध्ये चांगलंही राहिलेलं आहे. बाली ट्रॉफीमधील ही महत्त्वाची लढत या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारिवली विपक्ष वडघर हे दोन तगडे संघ आमने सामने आपण पाहतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. टायगर ऑफ वडघर जीत पाटीलला पहिले षटक हाताळतोय, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलं होतं. त्यानंतर मात्र षटकार आपण पाहतोय अक्षय पाटील याच्या बॅटमधून. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दिन बहार के नक्कीच सिद्दीक बाबे सर नेहमीच उल्लेख करतात. बाली ट्रॉफी 2023चं आयोजन ज्याप्रमाणे एखादा चातक पक्षी पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतोय, त्याप्रमाणे या बाली ट्रॉफीची वाट नक्कीच अनेक क्रिकेट रसिक अनेक क्रिकेट संघ पाहत असतात. बिल्कुल शुभा धुमाल, आपने हमेशा बाली ट्रॉफी को किया है. ये बाली ट्रॉफी का थीम भी पिंक है और ये बाली ट्रॉफी में कल आपने देखा कि ओपन इंडिया का घमसान ज़बरदस्त रंगा था और ओपन के सभी सितारों को कल हमने देखा. बचे हुए सितारों को आज देखेंगे. क्या बात आहे. कार सर आपण ओमकार देसाईला आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं आणि तसंच 18 मार्च आज ओमकार देसाईचा वाढदिवस आहे आणि तालुका क्रिकेटचा विचार केला तर आता आज आतिश भांबरेचाही वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज टीम इंडियाच्या अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकनाथ सोलकर यांचा जन्मदिवस आहे, कारण आजच्या दिवशी 1949 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी नक्कीच 1992च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाला पराभूत करून पाकिस्तान संघाने सेमीफायनल जिंकून नक्कीच फायनलमध्ये धडक मारली होती. 1992चा विश्वचषक आणि त्यानंतर इंग्लंड संघाला पराभूत करून इमरान खानच्या पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकला नहीं, होता. वो बहुत इंटरेस्टिंग सेमीफाइनल था. सुबह के टाइम था, पाकिस्तान जीती, लेकिन मुकाबला ऑस्ट्रेलिया और वेस्ट इंडीज पे फंसा था. अगर ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज को हराएंगी तो पाकिस्तान अंदर आएंगी. आणि काही कमालीचं प्रदर्शन इंजामाम उलगचं राहिलं होतं. नौका खेळाडू होता आणि त्या विश्वचषकामध्ये खूपच चमकला होता. आणि त्या चषकाचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिलं, न्यूझीलंड संघ त्या अगोदर कुठलाही सामना हरले नव्हते. त्या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने त्याला पराभूत केलं होतं. यावेळी ऑन साईडला चेंडू रोवलेला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्रक्षी चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगल धावसंख्या वाढते, धावफलकावर 7 धावा. आव्हान येते 52 धावांचं. 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कृष्णा स्टोन कारिवली हा संघ. देखिए, टोटल तो मिताली वडगर ने अच्छा बना लिया है. 52 रन एक अच्छा टोटल कहाँ जाएगा, लेकिन तेज हवाएं बह रही है, उसका लाभ बल्लेबाजों को कहीं ना कहीं जाएगा. यावेळी मात्र फटका तर मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल की नाही. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. रोहित चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद कृष्णा स्टोन कारिवली या संघाचा. मोहित घरत को यकीन ही नहीं आ रहा है कि उनका कैच पकड़ा गया है, लेकिन जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. आणि रोहित ने देखिए कितना लंबा फासला तय किया और नजरें उनकी बिल्कुल गेंद पे थी. बढ़िया कैच. मोहित याचा कॅच रोहित यांनी पकडलेला आहे, हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दुसरा फलंदाज मोहित घरत मात्र डगवरच्या आश्रयाला येतोय परत. अतिशय सुरेख झेल तिथे रोहित पाटीलने पकडला होता, रनिंग झेल. आणि इथे मात्र समाप्त झालेला आहे मोहित घरत या फलंदाजाचा खेळ. दोन्ही सर्वेच्या फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. टू ओपनर बॅक टू फॅवलेन. आता मात्र नवीन फलंदाज सुजित नाईक एक्सपिरियन्स कंपेनर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. कृष्णा स्टोन कारिवली विपक्ष मिताली इंटरबाजेस वडघर या दोन संघामधील ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय. 52 लक्षाचा पाठलाग कृष्णा स्टोन कारिवली संघ करतोय. पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा वडघर संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये कुठून काढल्या होत्या. जीत पाटील व्यापीटायचं इनकून बोलताना यावेळी मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला फलंदाज सुजित नाईक याला. सुजित नाईकच्या विरुद्ध टाईट गोलंदाजी. कमाल की गेंद, फुलर लेन की गेंद थी और जीत पाटिल देखिए एक बार अगर अपने सुर और ताल में आ गए
तो काफ़ी कठिनाइयों में डाल सकते हैं कारीवली को। लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि सुजीत पाटिल इस सीज़न में अच्छे, सुजीत नाईक इस सीझन में अच्छे टच में. नक्कीच एक चांगलं बॅटल इथे मात्र पाहायला मिळेल. आणि येस इथे आपण पाहू शकता गोलंदाज जीत पाटीलची चालाखी आणि खरं तर मनकट विकेट. खरं तर आता हा रूल बदललेला आहे. धावचीच्या रूपाने नक्कीच फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद दिला जातोय. पता नहीं था वहाँ पर बैट्समैन अक्षय पाटिल को बड़ी विकेट, और देखिए बाद में वो ज़रूर मायूस हुए थे, लेकिन कहते हैं कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ भी नहीं होता है. सर खरं तर विनू मंकड हे भारताचे नक्कीच गोलंदाज होते. त्यांनी अशा प्रकारे पहिला विकेट बाद केला होता आणि तेव्हापासून या विकेटला मांकेडिंग किंवा मंकी विकेट असं संबोधण्यात गेलेलं आहे. पंकज राय आणि विनू मंकड या दोन फलंदाजांमध्ये एक कसोटीमधील भागीदारीचा विक्रमी कसोटी क्रिकेटमध्ये आहे. त्यापैकी विनू मंकड यांनी अशा प्रकारे सर्वप्रथम पहिला फलंदाज या प्रकारे बाद केला होता आणि इथे मात्र आपण पण या प्रकारे बाद होताना फलंदाज अक्षय पाटील बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज लवेश नाईक. यावेळी पिकअप शॉट, व्हॉट अ शॉट. नाईक याचा हा टाईट फटका आपण बघतोय, सीमापार षटकार. ग्रेट शॉट, क्या शॉट खेला है वहाँ पे सुजीत नाइक ने. ये देखिए बेहतरीन स्लॉग स्वीप, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग आउट ऑफ पार्क, हैंड एंड सम ह्यूज हिट, 6 रन. शोर उभरता हुआ कारिवली के सपोर्टर्स का. ओवर समाप्त हो चुका है पहला. 1 ओवर 13 रन और 3 विकेट, दोनों तरफ ही ओवर गया है. अगर वडगर की बात करें तो 3 विकेट उन्होंने हासिल किए. बात करें हम यहाँ पर कारिवली की तो उन्होंने 13 रन बनाए. फिर से देखते हैं क्लोज व्यू में. बेहतरीन स्ट्रोक, क्लीन एंड नीट पिकअप. अगदी बरोबर. पिकअप शॉट आपल्याला बॉलमध्ये लवकरच चेंडूला फिक केलं होतं आणि सुजित नाईक याच्या बॅटमधून हा पिकअप शॉट आपण पाहतोय. जीतच्या विरुद्ध सुजितचा हा षटकार. या षटकाची सुरुवात खरं तर विकेटने झाली होती आणि षटकाची समाप्ती झालेली आहे षटकाराने. पहिल्या षटकाची समाप्ती 2 बाद 13, 52 या लक्षाचा पाठलाग करताना कृष्णा स्टोन कारिवली हा संघ. P1चं पहिले षटक समाप्त झालेलं आहे. 13 धावफलकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर P2चं दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज संजोग पाटील येतोय. लवेश नाईक आणि सुजित नाईक ही जोडी कृष्णा स्टोन कारिवली संघाची सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. येणारे फलंदाजामध्ये फफ्या खारीक याचं येणं बाकी आहे, महेश भोला याचं येणं बाकी आहे, प्रतीक नाईक याचं येणं. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुजित नाईक आणि लवेश नाईक या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या सिंगलने वाढते, धावफलकर 14 धावा. संजोग पाटील गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोका करून पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी सामना करेल फलंदाज सुजित नाईक. केवळ चेंडूला पुश केलेला आहे. स्ट्रोक चेक केला होता खरं तर फलंदाज सुजित नाईक याने. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 52चं लक्ष आहे आणि 52 या लक्षाचा पाठलाग कारिवली संघ करतोय. मिताली इंटरप्राइजेस वडघर विपक्षचे कृष्णा स्टोन कारिवली या दोन संघामधील ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहतोय. 3 टॉपर जे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. यावेळी मात्र दिशा भटकटले, दिशान चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावफलकावर 15 धावा. दुसरं षटक मार्गास आहे. पहिलं षटक P1चं हाताळलं होतं जीत पाटील याने आणि P2चं दुसरं षटक सध्या संजोग पाटील हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू डोललेला आहे. 100 मध्ये चेंडू ट्रॅव्हल दुरून शतरक्षक चेंडूवर झेपावतोय. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी कारिवली संघाची धावसंख्या पुरुष धावफलकामध्ये बदल. धावफलक पोहोचतोय 17 वर. 52चा टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग करताना कृष्णा स्टोन कारिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नीलम नाईक फॅम टीम. आखो टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. जय पाटील फॅम टीम मिताली एंटरप्राइजेस वडगर विपक्ष नीलम नाईक फॅम टीम कृष्णा स्टोन कारिवली या 2 संघांमधील सामना ग्रामीण पूलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ तगडे नामांकित मातबर संघ आहेत आणि या 2 मातबर संघामधील ही लढत आपण पाहतोय. संजोग पाटील दूरवरच्या डोकाकडून सुजित नाईक साठी आखो टप्प्याचा चेंडू होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट होतोय फलंदाज. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही. चांगली गोलंदाजी संजोग पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय फलंदाज सुजित नाईक. जित पाटीलच्या विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार सुजितने पेश केला होता मात्र इथे संजोग पाटील विरुद्ध थोडंसं ट्रबल करताना आपण पाहतोय. यावेळी मात्र करार ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफ रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओरथोर झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव इथे पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलकावर 19 धावा. 2 षटकांची समाप्ती 3 बाद 19. 52 या लक्षाचा पाठलाग करताना कृष्णा स्टोन कारिवली या संघ. धावसंख्या 19 आपण पाहतोय. देखिए शुभा धुमाल, ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. 19 रन हो चुके हैं. 19 2 ओवर की समाप्ति 19 रन. कारिवली कृष्णा स्टोन 52 के लक्ष्य का पीछा कर रही है. सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है. आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2023 में धावसंख्या 19 आपण पाहतोय. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 52 या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. जीत पाटिल 2 ओवर के लिए आपने 13 मिनट का समय लिया है. सुपर से ऊपर शो में आज भी आप सुपर से ऊपर भारत के क्रिकेटर्स को देखने जा रहे हैं. जीत पाटिल राइट आर्म राउंड स्टंप्स ऊपर लगी है. गेंद के नीचे खिलाड़ी. बहुत बड़ी विकेट. एक और विकेट जाती हुई कृष्णा स्टोन कारिवली की. लवेश नाईक बाद होतोय आपण पाहतोय. चांगलं झेल तिथे पकडला गेलेला आहे आणि 4था फलंदाज बाद झालेला आहे. नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त जाते हुए जतिन पाटिल. देखिए शुभा धुमाल, कहीं ना कहीं जो विकेटें गिर रही है वो चिंता का कारण बन रही है कृष्णा स्टोन कारिवली के लिए. स्कोर तो ठीक ठाक है लेकिन 4 विकेटें आपकी गिरी है. सुजीत नाइक कमाल के खिलाड़ी हैं. विकेट कीपर बैट्समैन में सबसे बड़ा नाम सुजीत नाइक का चल रहा है और वो इस वक्त 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं. सामना कर रहे हैं जतिन पाटिल जीत पाटिल का. ओ आगे रखा था. ऑफिस टॉस खेला आउटफील्ड में. फील्डिंग लाजवाब. 1 रन. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावफलकावर 20 धावा.
32 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे कृष्णा स्टोन कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक मार्गाचं जीत पाटील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिले होते. खरे तर पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना कृष्णा स्टोन कारिवली या संघाला. जीत पाटिल इस मरतबा वाइट. क्या मुकाबला चल रहा है इस वक्त दोनों टीमों के बीच में. मुकाबला चलता हुआ ग्रामीण कट से मिताली स्पोर्ट्स वडगर बनाम कृष्णा स्टोन कारिवली के बीच में. बाली ट्रॉफी की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत. जीत पाटिल मुड़ते हुए, सुजीत को ब्लाइंड स्विंग, थोड़ी लेट कटी वहां पर, टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की जानिब निकली और विकेटों के पीछे ज्यादा स्विंग भी थी. बढ़िया निर्णय अंपायर का. देखिए, आप कोई भी हाथ नहीं करना है सुजीत, आपको अंपायर को नो इंस्ट्रक्शन. जीत पाटिल फुल टॉस गेंद जोर से मारने की कोशिश. सुजीत की गेंद आउटफील्ड में, 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ कृष्णा स्टोन कारेवली का 22 रन, 4 विकेट. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि पप्या खारिक का आना बाकी है. वन ऑफ दी गेम चेंजर प्लेयर, द कैप्टन ऑफ कारेवली. सुजीत नाइक इस वक्त 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं और जतिन पाटिल ने बना रखे हैं 1 रन. जीत पाटिल तीसरे ओवर में राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए ऑफ स्टंप के बाहर, फिर बाहर किया वाइट. लगातार ऑफ स्टंप बल्लेबाजों से दूर रखना चाह रहे हैं जीत पाटिल. अगदी बरोबर आपण बघतोय. आणि यावेळी थोडासा हलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र जास्तच दूर चेंडू ठेवला जातोय. 14 गेंदों में 29 रन चाहिए कृष्णा स्टोन कारिवली को. साजन पाटिल हमारे साथ हैं, आपका स्वागत है. नफीस अंसारी है, आपका स्वागत है. अशोक पाटिल हैं, आपका स्वागत. इस मरतबा गेंद को खेल दिया गैप में, पहले बाउंस पे वाइडिश लॉन्ग ऑन में 4 रन. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी गॅप फेडलं होतं आणि आपण पाहतोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा फटका खेळलेला आहे तो फलंदाजाने. काऊ कॉर्नर और स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के बीच में वाइडिश लॉन्ग ऑन से जाता हुआ ये चौका, मौके पे चौका लगा दिया है जतिन पाटिल ने. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन, 4 विकेट. 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. जीत पाटिल जतिन पाटिल के लिए कट टू कट मुकाबला चलता हुआ. स्विंग करने की कोशिश, गेंद शॉर्ट लेग पे चुरा लिया है तुमने जो रन को. लेग बाय. 1 रन और आता हुआ स्कोर में. 3 ओवर की समाप्ति, रन बने 28, विकेटें गिरी है 4 और ड्रिंक्स ब्रेक मैदान पर, जबकि 3 ओवर के लिए अब समय बराबर होता हुआ. 2 ओवर में जीतने के लिए रन कितने चाहिए? 24 रन. व्हाट अ मैच. शुभा धुमल क्या कहेंगे? अगला मुकाबला जहां पर नाना स्पोर्ट सतीश चौधरी फैम टीम ने टॉस जीता है और जय मसोबा पिंपलास को बल्लेबाजी की दावत दी है. उसके बाद जो मुकाबला है, टीमें यूट्यूब पे देख के ना आए. आपको आपका जो समय दिया है उससे 35 मिनट पहले रिपोर्ट करना है. उसके बाद जो मुकाबला है सिटी क्रिकेट से जय दुर्गा स्पोर्ट बनाम आई एक्वेरा स्पोर्ट खोनी, और उसके बाद जो मुकाबला है RD 440 और मैगी 11. आज ओपन इंडिया का घमसान देखना ना भूलिए. कल भारत के सुपर से ऊपर सितारे यहाँ पे थे, बचे हुए सितारे आज नजर आएंगे. आए दिन बाहर के सुपर से ऊपर बाली ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत. अल्ताफ बाली और पाइनियर
स्पोर्ट्स क्लब की तरफ से। 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरीचा विचार केला तर बरोबर 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील. जीत पाटिल ने अपना कोटा पूरा किया है, पपिया खारी का आना बाकी है। ये थोड़ा सा प्लस पॉइंट कारीवली की तरफ जाता है। गेंदबाजी में रोहित पाटिल जिन्होंने भागते हुए एक बहुत ही खूबसूरत कैच पकड़ा था। जैफ खड़वे हमसे जुड़ चुके हैं। केविन पीटरसन वेलकम। रोहित पाटिल, जीत पाटिल आपको पता चाहिए कि 4 ओवर के लिए 20 मिनट का समय दिया गया है। रोहित पाटिल, देखिए वडगर की टीम ने इस सीजन में अच्छा क्रिकेट खेला। माना कि टीम बहुत बड़े स्टार्स नहीं है, लेकिन इस टीम ने परफॉर्मेंस स्टार का किया है। कयाम शेख हमसे जुड़ चुके हैं, आपका इस्तेकबाल। इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क, 6 रन। सुरेख फटका पण जतीन पाटीलच्या बॅट मधून पाहतोय. काय फटका खेळलेला आहे जतीन पाटील याने. जतीन पाटिल ने जो रनों के जतन किए वो जाते हुए कृष्णा स्टोन के तरफ उछलता हुआ स्कोर पहुंचा है इस वक्त 34 रन 4 विकेट 11 गेंदे और 18 रन। रोहित पाटिल सामने की ओर से आते हुए हाजी समद सेठ स्टैंड की तरफ से इस मरतबा टॉपेज लगा है। बढ़िया फील्डिंग अपने टीम के लिए 3 रन बचाते हुए। पीछे कोई भी प्रोटेक्शन नहीं था। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 35। 10 गेंदे 17 रन। व्हाट अ मैच, क्या मुकाबला हो रहा है। ग्रामीण क्रिकेट के सभी मैचेस बहुत ही दिलचस्प हुए हैं। मानेरी की सुरीली आवाज राहुल भोईर हमसे जुड़ते हुए स्वागत है। खींच के मारा है, चाबुक शॉट है, पीछे खिलाड़ी आउट हो गए। सुजीत नाइक, कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट। अगदी बरोबर. आता मात्र सामन्यांना पुन्हा एकदा कलाटणी मिळते. सुजित नाईक चांगली फलंदाजी करत होता आणि तो फलंदाज इथे मात्र बाद धुवून पॅलमध्ये परतताना. नए बैट्समैन टीम के कैप्टन पपिया खारी गेम चेंजर, लेकिन दबाव की स्थिति में आए हैं, गर्म पानी में आए हैं। 8 गेंदे 9 गेंदे और रन कितने हैं 9-17। व्हाट अ मैच। 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पाहूया कुठल्या संघाला होतोय खतरा. पैसा उसूल मुकाबला आप देख रहे हैं। एक चांगली जोडी अजूनही मैदानावर पाहतोय. कृष्णा स्टोन कारिवली संघाकडून पप्या खारीक आणि त्याच्या समेत जतीन पाटील जो वैयक्तिक एक षटकाराने चौकाच्या मध्ये 12 धावांसंग खेळतोय. पपिया खारी सामना करे गेंदबाज रोहित पाटिल का। स्विच हिट की कोशिश, गेंद निकल गई है नॉन स्टॉप पर। 4 रन। हालांकि शॉट अच्छा नहीं था, लेकिन रिजल्ट कारिवली के हक में जाता हुआ। अगदी बरोबर. आपण पाहतोय फटका चांगला नव्हता, मात्र चांगला रिझल्ट धावा मिळतात कारिवली संघाला. पूरे 4 उसूल में आपको कोई फोन पे से पेमेंट करे या गूगल पे से, मिलना पूरा चाहिए. अगदी बरोबर. आपण पाहतोय आणि चौकार मिळालेला आहे. खरं तर कृष्णा स्टोन कारिवली संघाला चौकार संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 39 धावा 39. 8-13 का इक्वेशन. व्हाट अ मैच. पपिया खारीक इस तरह की स्थिति के सबसे खतरनाक बैट्समैन है, गेम चेंजर. आणि यंदाच्या अंकाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये तब्बल 3 गोल्डन षटकार पप्या खारीकच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. 3 वेळा नक्कीच संघ अडचणीत असताना या फलंदाजाने गोल्डन षटकाराने
आपल्या संघाला जिंकून दिलेलं आहे. और ग्रामीण क्रिकेट का वो कीर्तिमान है कि एक बैट्समैन ने एक सीजन में 3 गोल्डन सिक्स लगाए हो. सिटी क्रिकेट में कारनामा 2 मरतबा गोल्डन सिक्स लगाने का दिलीप पाटिल सरोली के नाम है और वो भी इसी ग्राउंड पे. आणि सिद्दीक भाबे सर, आजचा दिवस 2018 मध्ये कोण विसरू शकेल. श्रीलंकेमधील हिरो निंदास ट्रॉफी फायनलमध्ये बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाला 5 धावांची आवश्यकता होती आणि दिनेश कार्तिकने गोल्डन षटकार मारून फायनलचा सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. आज ही के दिन 1992 में पाकिस्तान ने न्यूजीलैंड को सेमीफाइनल में शिकस्त दी थी, लेकिन जब तक क्वालिफाई नहीं हुई जब तक ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज के मैच का रिजल्ट नहीं आया. आणि न्यूजीलैंड अगर वेस्ट इंडीज उस मैच को जीतती तो पाकिस्तान सेमी से बाहर होती. ऑस्ट्रेलिया जीती, खुद भी बाहर गई, वेस्ट इंडीज को भी बाहर किया. मात्र त्या विश्वचषकाचे एक वैशिष्ट्य राहिलं होतं. न्यूझीलंड संघ त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित ठरला होता. कुठलाही सामना त्या संघाने गमावला नव्हता. मात्र पाकिस्तान संघाने सेमीफायनल सामन्यामध्ये त्यांना पराभूत केलं होतं आणि इंजामा मुलक या नवख्या खेळाडूची कामगिरी त्यामध्ये विशेष राहिली होती. आज टेनिस क्रिकेट में मैगी के कैप्टन आतिश बामड़े का जन्मदिन है. इस मरतबा फिर उसी तरह का शॉट बीट हुए. आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये ओमकार देसाई खरं तर पहिला हेलिकॉप्टर शॉट महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये जो पाहायला मिळाला होता तो ओमकार देसाईच्या बॅटमधून आणि पहिला हेलिकॉप्टर शॉट खेळणारे ओमकार देसाईचा आज जन्मदिवस आहे. 7-13 हर कोई किसी को कहता है कि 7-13 चाहिए, लेकिन देखना है 7 किसका किस टीम को मिलता है. रोहित पपिया खाड़िक के लिए ड्राइव किया आउटफील्ड में, 1 रन. क्या मुकाबला चल रहा है. 1 ओवर और 12 रन. इससे पहले बाली ट्रॉफी में ग्रामीण के 2 मुकाबले सुपर ओवर में गए, ये नहीं भूलना चाहिए. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इक्वेशन आपण बघतोय अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता. हे इक्वेशन कार्य विपक्ष वडगर या 2 संघामध्ये. आंकड़ों का खेल, 6 गेंदे 12 रन. ये सीजन BC4 का सुपर से ऊपर सीजन है. इस सीजन में BC4 में कई कीर्तिमान बने. IS पार्टनरशिप का कीर्तिमान बाली ट्रॉफी में बना. IS रन मेड बाय टीम का कीर्तिमान बना. इस सीजन में 30 हैट्रिक आए, जो 27 हैट्रिक का एक सीजन का रिकॉर्ड था वो टूटा है. इस सीजन में 7 सुपर ओवर हुए हैं, वो रिकॉर्ड टूटा है. ये सीजन रिकॉर्ड ब्रेक है. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम या सीझनमध्ये पाहायला मिळाला आहे. एस्टनच्या मागे 6 जलगेंद्रांचा विक्रम विजय गायकवाड पिंपलेर संघाच्या विश्लेषकाने केंद्रीय मंत्री चषकामध्ये केला होता. और रिकॉर्ड ये भी तो है ग्रामीण में कि पपिया खाड़िक ने एक सीजन में 3 गोल्डन सिक्स लगाए हैं. बहरहाल गोल्डन सिक्स लगाने वाले खिलाड़ी, गेम चेंजर, टीम के कैप्टन पपिया खाड़िक के सामने 12 रन बचाने के लिए तालुका क्रिकेट के सबसे मशहूर इन कटर गेंदबाज दर्शन पाटिल. ये बैटल बहुत जबरदस्त है. दर्शन पाटिल, पहली गेंद लाइन के बाहर वाइड. 6-11. क्या मुकाबला है. 6 गेंदे 11 रन. दर्शन पपिया खाड़िक के लिए स्विंग कर दिया है. पीछे खिलाड़ी पपिया खाड़िक आउट हो गए. बिग ब्लो, मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फसती हुई. बिग फिश इन नेट. जब विकेटची खरं तर आवश्यकता होती वडगर संघाला, तो विकेट पप्या खारीकचा प्राप्त करताना आपण पाहतोय मिताली इंडपाचे वडगर. देखिए, पिछला सीजन जो गुजरा था BC4 का, सबसे कामयाब सिटी क्रिकेट में गेंदबाज थे दर्शन पाटिल. वहीं दर्शन पाटिल, जीत पाटिल ने भी दिमाग की बत्ती जलाकर अपना बॉलिंग चेंजेस किया है. डेथ ओवर में अपने मेन स्ट्राइकर बॉलर दर्शन को रखा है. अब गेंदे बची है 5 और रन चाहिए 11. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. दर्शन पाटील याचं चांगलं प्रदर्शन नेहमीच अशा टाईट सिच्युएशन मध्ये पाहायला मिळत आहे आणि दर्शन याने पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन घडवलेलं आहे. दर्शन पाटिल ने 18 गेंदों में 37 रन भी बनाए.
बल्लेबाजी करते हुए क्या अपने बनाए हुए 37 रन को डिफेंड करेंगे? 5 गेंदे 11 रन। कारिवली के कितने विकेट गिरे अब तक? 6 विकेटें गिरी है। नए बैट्समैन महेश भोला, ये भी कमाल के खिलाड़ी हैं। क्या मुकाबला हो रहा है! ये है बाली ट्रॉफी का जुनून। दर्शन महेश भोला के लिए, जड़ में गेंद खोद के निकाला, डायरेक्ट थ्रो, आउट, रन आउट। इथे मात्र आपण पाहतोय या धावची चोरमणी फलंदाज पाहतोय सांघिक यश मिळताना पूर्णपणे 4 झालेले आहे या पाप्या खारीकच्या विकेट नंतर मिताली इंडियाबाजी वडगरा संघ। दबाव दबाव दबाव, देखिए दबाव में अच्छे अच्छे रति महारथी सुरमा 30 मार खा जाते हैं। इसीलिए तो मैं कहता हूँ जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा। अगदी बरोबर, जो दबाव झेलेल तोच क्रिकेट खेळेल आणि इथे आपण पाहतोय दबाव झेलता आला नाही खरं तर इथे कारिवली संघाला दबावमध्ये हा बली खरं तर फेकलेला आहे। मैच खत्म नहीं हुआ है, मैच अभी भी वैसा है जहां खड़ा था। 4 गेंदे 11 रन। कारिवली को बड़े शॉट की जरूरत और वडगर को विकेट की जरूरत। 7 फलंदाज बाजून पॅडमध्ये परतलेले आहेत। आता मात्र पूर्णपणे मदार महेश भोला या फलंदाजावर असणार आहे। पंकज मात्र एक पाहूया कशा प्रकारे त्याला साथ देतोय। यस, आपने सही कहा, महेश भोला के पास कब स्ट्राइक आता है ये देखने वाली बात रहेगी। दर्शन पाटिल पंकज मात्रे के लिए, बहुत अच्छा ड्राइव, गैप में जा रही है, बढ़िया फील्डिंग, 1 रन। गेंदे बची है अब 3 और रन चाहिए 10 का दम दाखवावा लागेल। 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे कृष्णा स्टोन कारिवली संघाला। व्हाट अ मॅच! देखिए महेश भोला जब तक वहां रहेंगे खतरे की लटकती तलवार वडगर पे लटकती रहेंगी। महेश पाटील महेश भोलाच्या रूपाने शेवटचे आशेची किरण कारिवली संघासाठी मैदानामध्ये पाहायला मिळते। इस तरह की स्थिति में महेश भोला ने कई मैचेस खेले हैं। दर्शन भोला को फुल टॉस, गेंद आसमान में तान दिया है। जीत पाटिल नीचे, मस्तक पे दस्तक, 6 रन। प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र इथे आपण पाहतोय कहानी में ट्विस्ट और मैच होती हुई सुपर हिट। मौका भी दिया और छक्का भी दिया। जीत पाटिल ने अपनी टीम को अगर हार गई तो फिर हार के कगार पे रखा है। खूप निराश जीत पाटील आपण पाहतोय, खरं तर अवघड झेल होता। प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता जीत पाटीलचा। देखना है तीसरे अंपायर की मदद वेस्ट हाइट बीमर के लिए ली है। फेयर डिलीवरी, ये महेश 2 गेंदे 4 रन। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। कमजोर दिल वाले हट जाएं। मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। क्या बात आहे बाबे सर! इथे मात्र हा फटका मी तर म्हणेन हा षटकर नाही, महेश भोला याच्या बॅट मधून अक्का गोला। बिल्कुल, मैंने पहले ही कहा था कि महेश भोला ने इस तरह की स्थिति में कारिवली टीम को कई मैचेस जिताए हैं, लेकिन दर्शन ने भी तो इस तरह की स्थिति में कई मैचेस जिताए हैं। 2-4 दर्शन महेश भोला के लिए खेल दिया है। 1 रन बना, फील्डर है, दूसरे के लिए जा रहे हैं, थ्रो पहुंचा है, आउट महेश भोला। क्या कहेंगे शुभा धुमाल, ये मैच तो अब इतिहास रचने जा रहा है बाली ट्रॉफी में। अगदी बरोबर, रोमहर्षक रंगतदार सामना पाहायला मिळतो। दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत। एका बाजूला कृष्णा ईश्वरून कारिवली तर दुसऱ्या बाजूला मिताली इंडियाबाजी वडगर। दोन्ही संघांना जिंकणे जरूर। दीपक पाटिल का दिमाग चलता हुआ आगे आए, गेंद को कलेक्ट किया और स्टंप्स बिखेर दिए।
एक गेंद जीतने को 3, सुपर ओवर को 2, और वडगर अगर 1 रन देती है तो मैच जीत जाएंगी. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि सुपर ओव्हरसाठी नक्कीच 2 धावांची आवश्यकता. काही घडू शकतंय, कुछ भी हो सकता है. क्या थ्रो पहुंचा था साहिल का. यश नाइक आए हैं, क्या यश नाइक को यश मिलेगा, क्या दर्शन पाटिल जीत के दर्शन कराएंगे. ये है भारत का सुपर से ऊपर शो, बाली ट्रॉफी और सुपर से ऊपर मैच ग्रामीण का. अतिशय सुरेख रोमहर्ष रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडू मध्ये दडलाय काय घडेल काय बिघडेल. गोल्डन डिलिव्हरी, गोल्डन चौकार की मात्र गोल्डन षटकार. देखना है कि इस गेंद का सस्पेंस बढ़ चुका है. दीवार पिक्चर के बाद सलीम जावेद अगर अलग भी नहीं होते तो इसका क्लाइमैक्स नहीं लिख पाते. थ्रिलिंग क्लाइमैक्स, दर्शन टू यश नाइक. आखिरी गेंद खेल दिया है, 1 रन बना. जीत पाटिल से मिसफील्ड, मैच गया सुपर. यस, मैच चला गया सुपर ओवर में. सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर मध्ये हा सामना गेलेला आहे. तीसरा सुपर ओवर है बाली ट्रॉफी में ग्रामीण में. ये है बाली ट्रॉफी, ये अल्ताफ बाली का शो है. ये है आए दिन बाहर के, ये है भारत का सुपर से ऊपर शो. जीत पाटील थोडासा निराश आपण पाहतोय, मात्र अजूनही जीत शेष आहे, कारण सुपर ओव्हर मध्ये हा सामना केलेला आहे. शुभात धुमाल, मजा आ गया. नक्कीच बाबे सर असल्यावर जास्तीत जास्त सुपर ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. हा इतिहास आहे खरं तर. जेव्हा जेव्हा सिद्दीक बाबे सर समालोचन कक्षामध्ये असतात तेव्हा जास्तीत जास्त सुपर ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. बाली ट्रॉफी 2023 मधील हा तिसरा सुपर ओव्हर सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि या अगोदर 2 सुपर ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. व्हॉट अ मॅच. भारत का सुपर से ऊपर शो और सुपर ओवर ग्रामीण क्रिकेट का ये तीसरा सुपर ओवर है और ये भी किसी भी स्पर्धा का एक नया कीर्तिमान है. न्यू रिकॉर्ड इन रूरल क्रिकेट. अगदी बरोबर. आपण पाहतोय की तिसरा सुपर ओव्हरचा सामना ग्रामीण क्रिकेटमधील बालेट ट्रॉफी मधील पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने सुपरची ऊपर परफॉर्मन्स केलेला आहे आणि सुपर ओव्हर मध्ये पाहूया कुठला संघ आता मात्र बाजी मारेल. आइए सुपर ओवर के लिए दोनों बैट्समैन बीच मैदान पे आते हुए पपिया खारिक और प्रतीक नाइक. सुपर ओवर में एक परेशानी है कि आपने 2 विकेट गवा दिए, मानो आपका काम तमाम हुआ. अगदी बरोबर. आपण पाहतोय सुपर ओव्हर मध्ये 2 सलामीचे फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. पप्प्या खारीक आणि त्याच्या समवेत प्रतीक नाईक. गेंदबाजी के लिए जीत पाटिल,
हालांकि 2 मर्तबा जीत पाटिल से गलती हुई थी। सामना करेंगे पपिया खारिक। दर्शन फील्ड को सजाते हुए जीत पाटिल पपिया खारिक के लिए शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, मिड ऑफ सर्कल में जीत। पपिया को गति परिवर्तन फंसा दिया, आउट हो गए पपिया खारिक। 0 पे पहला विकेट। जिद्दी क्रिकेटर आहे जीत पाटील, ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय जीत पाटील पप्या खारीक आल्या पावले माघारी परतताना। नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं। जतिन पाटिल पिछले मैच में जो इनिंग रही थी उसमें अच्छी बल्लेबाजी की थी जतिन ने। ये है भिवंडी का क्रिकेट, ये है बाली ट्रॉफी का क्रिकेट, ये है भारत का सुपर से ऊपर शो। आणि सुपरच्या ऊपर शो मधील हा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। कारिवली बनाम वडगर। जीत पाटिल विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए सुपर ओवर चलता हुआ ग्रामीण क्रिकेट का ये नया कीर्तिमान। एक स्पर्धा में 3 सुपर ओवर ग्रामीण के, बाली ट्रॉफी। कई रिकॉर्ड्स टूटे हैं बाली ट्रॉफी में। चौकों की हैट्रिक करने वाले बैट्समैन जीत पाटिल आगे रखा था, हल्के हाथों से टर्न कर दिया, 1 रन बना। दूसरे की कॉल है, साहिल का थ्रो पहुंचा, 2 रन पूरे। दीपक पाटिल का जो दिमाग है आज बहुत काम कर रहा है। एक्सपिरियन्स कंपेनर आहे दीपक पाटील, नक्कीच पूर्णपणे अनुभव झोकताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र कौतुक दोन्ही फलंदाजांचं करावे लागेल, ज्याप्रमाणे 2 धावा या पूर्ण केलेल्या आहेत। बहरहाल एक म्यान में एक ही तलवार रहती है, लेकिन दोनों टीमों ने भिवंडी क्रिकेट की जीत की है, बाली ट्रॉफी की जीत की है। जीत पाटिल सामना करेंगे जतिन पाटिल। राइट आर्म राउंड स्टंप्स, कटर किया था, बीट किया जतिन को। स्विंग एंड मिस, बीट होतोय फलंदाज, आपण पाहतोय निर्धाव चेंडू। दोनों टीमें इस बात को सुन ले, सुपर ओवर भी अगर बराबरी पे छूटा तो पहले चौकों की तादाद देखी जाएंगी, किस टीम के ज़्यादा हैं। वो बराबर रहे तो फिर सिक्सर की तादाद देखी जाएंगी। जीत पाटिल ड्राइव किया गेंद को हवा में, फील्डर दर्शन 3 का लक्ष्य रखा है। यहां पर कारेवली ने वडगर के सामने सुपर ओवर में 3 धावांचं लक्ष्य इथे मात्र असणार आहे। आपण पाहतोय या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये जे लक्ष्य समोर उभं केलेलं आहे मिताली एंटरप्राइजेस वडगर संघासमोर कृष्णा स्टोन कारिवली या संघाने। ग्रामीण पूल मधील हा सामना आपण पाहतोय। सुपर ओव्हर मधील हा सामना बाली ट्रॉफी 2023 मधील हा 3रा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। जीत पाटील यांनी कमालीचं प्रदर्शन केलेलं आहे। खरं मागील सामन्यामध्ये 2 चुका नक्कीच जीत पाटील याच्याकडून घडल्या होत्या, त्या चुका इथे मात्र सुधारण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने केलेला आहे आणि केवळ 3 धावांचं लक्ष्य आता मात्र मिताली एंटरप्राइजेस वडगर संघासमोर येथे कृष्णा स्टोन कारिवली संघाने उभं केलेलं आहे। सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। ये सुहानी शाम बाली ट्रॉफी की अब सभी के नाम। बाली ट्रॉफी 2023 ही दिमागदार आयोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचा हा 10वा दिवस आणि 10व्या दिवसामधील ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहतोय। मिताली एंटरप्राइजेस वडगर जय पाटील फॅम टीम विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय नीलम नाईक फॅम टीम कृष्णा स्टोन कारिवली। केवळ 3 धावांचं लक्ष्य आहे।
मिताली एंटरप्राइजेस वडघर या संघासमोर अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीत आपण पाहतोय कृष्णा स्टोन कारिवले हा संघ. सुपर ओवर जैसे ही खत्म होगा नाना स्पोर्ट भादवर आपको तुरंत ही अपना फील्ड सजाना है. मिताली एंटरप्राइजेस वडघर संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज दीपक पाटील आणि दर्शन पाटील ही जोडी मैदानामध्ये जाताना, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहित घरत सज्ज होईल सुपरओव्हर षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 3 धावा, एक साधं सोपं समीकरण खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. मोहित घरत याला नक्कीच 3 धावांचं संरक्षण करावं लागेल. मोहित घरत ही क्षमता आहे, कारण या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी कारिवली संघासाठी नेहमीच केलेली आहे. दर्शन पाटील आणि दीपक पाटील टोपनर ऑन द ग्राउंड. तर फ्रंटलाईन गोलंदाज कारिवली संघाकडून गोलंदाजी मार्कवर व्यापीट करून सज्ज होतोय मोहित घरत. विषयामध्ये 2 क्षेत्ररक्षक एस्ट्रेकच्या मागे आपण पाहतोय. थर्डमॅन फाईन लेग पॉईंट थोडासा बॅकवर्ड, त्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा कवर थोडंसं वायडिश आपल्याला पाहायला मिळतोय पप्या खारिकच्या रूपाने. फुलटा चेंडू आहे इथे, मात्र पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून जातो आणि विजय संपादन करताना सुपर ओव्हर मध्ये अगदी पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय मिताली एंटरप्राइजेस वडघर. अभिनंदन वडघर एंड हार्ड लक कारिवली. नाना स्पोर्ट आपको तुरंत ही अपना फील्ड सजाना है. नाना स्पोर्ट भादवर और ओपनर भेजना है तुरंत ही जय मसोबा पिपलास. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर. मेरे साथ इस वक्त आइए दोस्तों, सुबह शाम में बाली ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. मेरे साथ इस वक्त को एंकर रेशमा महकर जुड़ चुकी हैं. हम सबसे पहले वो हमारे स्पॉन्सर जिनकी वजह से बाली ट्रॉफी में बाहर है, रंग है और बाली ट्रॉफी सुपर से ऊपर है, उन सभी सुपर से ऊपर तमाम स्पॉन्सर को थैंक्स कहेंगे. नमस्कार, आदाब, केम छो, कसे काय भिवंडीकर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2023 ऑर्गनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब. चला, अगदी रंगतदार पैसा वसूल सामना संपलेला आहे. वळणारच आहोत आपण आपल्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीकडे, पण त्याआधी आपण वळणार आहोत आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सकडे, कारण स्पॉन्सर्स आहेत तर आपण आहोत आणि आपण सगळे मिळून आज ही बाली ट्रॉफी बघत आहोत. तर मी धन्यवाद करू इच्छिते मांगीलाल पालीवाल, रोकडा रास्ता, ज्यांनी सिटीचं फर्स्ट प्राइज स्पॉन्सर्ड केलेलं आहे. बघा, पैसे कमवायचे असतील तर रोकडा रस्ता नक्कीच एक रस्ता असू शकतो तुमच्यासाठी. शेअर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नॉलेज हवं असेल, इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, डू कॉन्टॅक्ट मिस्टर मांगीलाल पालीवाल. माननीय कोंडा गाजेंगी सर, ज्यांच्याकडून सेकंड प्राइज सिटीचं स्पॉन्सर्ड झालेलं आहेत. एक क्रिकेट प्रेमी आणि खूप मोठे बिझनेसमॅन माननीय कोंडा गाजेंगी यांचं सुद्धा मनापासून आभार. एकच मामा बाळ्या मामा, ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे, फर्स्ट प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे, आम्ही आपले आभारी आहोत. आर के बिल्डर्स, घर खरेदीचं आहे, घ्यायचं आहे, विकत घ्यायचं आहे तर नक्कीच आर के बिल्डर्सला कॉन्टॅक्ट करा. सेकंड प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे माननीय रणधीर म्हात्रे आणि सुधीर म्हात्रे, आम्ही तुमचे आभारी आहोत. गोल्डन जोडी बाळा पाटील आणि सदा पाटील 40+ सेकंड प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, धन्यवाद. रुपेश जाधव ढोले, गोल्डन मॅन
थर्ड प्राइज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे, धन्यवाद. टॉस बॉक्स जिथे तुम्ही सगळे टॉसेस बघता ते स्पॉन्सर केलेलं आहे ए भारत गॅस. एक्स मेयर जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्सकर यांनी धन्यवाद. प्लेयर्स पवेलियन जे तुम्ही पाहता जिथे आमचे प्लेयर्स बसलेले असतात, फरहान पटेल आणि इरफान भुरे हे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, आपलंसुद्धा मनापासून आभार. सतनाम लाईट हाऊस पंकजभाई 30% डिस्काउंट वाउचर त्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे. घरात लाईट आणायची आहे, सतनाम लाईट हाऊसला नक्की कॉन्टॅक्ट करा. O2 लाईफ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, शाहिद पापा अँड फयाज अन्सारी. या उन्हामध्ये सगळ्यात मोठं दान, श्रेष्ठ दान जर कोणी करत असेल तर शाहिद पापा अँड फयाज अन्सारी आहेत. जलदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि हे दान ते करत आहेत. आम्ही धन्यवाद करू इच्छितो आपला दमदार आमदार MLA महेशदादा चौगुले ज्यांचा काल आपण इथे वाढदिवससुद्धा सेलिब्रेट केला. आम्ही आपले आभारी आहोत. रवी सावंत धन्यवाद आपलंसुद्धा. SK स्पोर्ट्स महापोलीस शादाब कोटकर ज्यांनी बाली ट्रॉफीसाठी स्पेशल एडिशन कॅब्स एम्ब्रॉयडरी वन कॅब्स स्पॉन्सर केलेले आहेत, धन्यवाद. खूप मोठे होलसेलर आहेत ते बॅट्सचे महापोलीमध्ये. ॲक्रिलिक आर्टूचे पल्लनभाई मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. बघा, पल्लनभाई आणि अल्ताफ बाली यांची मैत्री खूप घनिष्ठ आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी ॲक्रिलिक आर्टच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या बाली ट्रॉफीच्या तुम्ही बघता त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. आम्ही आपले आभारी आहोत. ड्रेसेस जे तुम्ही पाहता कलरफुल कम्फर्टेबल जे ड्रेसेस आहेत, अंपायर्सचे बोला प्लेयर्सचे बोला, ते सगळे स्पॉन्सर्स केलेले आहेत. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, माननीय दयानंद चोरगे, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे, आम्ही आपले आभारी आहोत. अनंता ठाकरे आणि सुभाष ठाकरे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर्ड, धन्यवाद. करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर्ड इन द मेमरी ऑफ वंदना मात्रे, आम्ही आपले आभारी आहोत. 70 स्पोर्ट्स तारीफ सय्यद, धन्यवाद. जान्हवी एथनिक स्टुडिओ, जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन, नरेश निपुरते आणि रितेश गोरसे, आम्ही आपले आभारी आहोत. मॅजिक बॉक्स ज्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालं आहे आणि रोलेक्स मेडिकेअर, फहद दलवी आणि मनसबुल्ला, थँक्यू सो मच. धन्यवाद. हम करेंगे डी साकारिया सूट एंड शेरवानी. शादी ब्याह का एक ही मरकज़ डी साकारिया, चेतन साकारिया और सादिक भाई, आपका बहुत शुक्रिया. AA मोबाइल स्टोर का वो नाम जहाँ पे आपको A1 मोबाइल मिलेंगे. अबुल अंसारी और अली खरबे, आपका शुक्रिया. रॉयल मोटर्स, रॉयल लोगों की चॉइस, सैयद अफजल ने हमें मैन ऑफ द सीरीज़ बाइक स्पॉन्सर की है सिटी फॉर्मेट में, आपका बहुत बहुत शुक्रिया. रोशनबाग की मशहूर पर्सनालिटी इरफान हदीस अंसारी साहब, आपका शुक्रिया. गौरी फार्म सेंटर, पर्दे हो तकिए हो गादी हो, एक ही नाम महबूब गौरी का, गौरी फार्म सेंटर आपकी घरों की करे सजावट, बहुत शुक्रिया. बिस्मिल्लाह मोटर्स, अगर आपको पहली गाड़ी खरीदना है या कभी भी गाड़ी खरीदना है, बिस्मिल्लाह कीजिए. बिस्मिल्लाह मोटर्स में रिजवान फ़की, आपका बहुत शुक्रिया. शिव शंकर जूस सेंटर, गर्मी से आप है परेशान तो राहुल गुप्ता का शिव शंकर जूस सेंटर आपकी बनाई जान, बहुत धन्यवाद. अमन ग्रुप, जुनैद पटेल, मक्की पटेल, आपका बहुत शुक्रिया. दुनिया की सैर कर लो, सलमान भोजे के साथ SS टूर्स एंड ट्रैवल्स, आपका शुक्रिया. RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट दुनिया का बड़ा नाम, रजी कुमारी गैसुद्दीन शेख, आपका शुक्रिया. नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स स्पेशल फॉर कश्मीर एंड हिल स्टेशन पैकेज, साहिबा मोमिन, आपका शुक्रिया. जीवी स्पोर्ट के जीतू भाई, आपका विशेष धन्यवाद जिन्होंने हमें ओपन फॉर्मेट में मैन ऑफ द सीरीज बाइक दी है, जिसकी शुरुआत थोड़ी देर में हो जाएंगी. RD दाबा, विनोद पाटिल जी, आपका विशेष धन्यवाद. तनिष्का इंटरप्राइजेस, आनंद नायडू जी, आपका विशेष धन्यवाद. ओम साई इंटरप्राइजेस, HG स्पोर्ट खानेवली, सचिन गोडविंदे, शेखर दलवी, आपका विशेष धन्यवाद. तेजस पाटिल, आगड़ी राजा प्रतिष्ठान पोगांव, ग्रामीण मैन ऑफ द सीरीज बाइक, आपका विशेष धन्यवाद. केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब और उनकी फैमिली का धन्यवाद. कालेर का दिलेर, सुजीत तात्या पाटिल सेठ, आपका विशेष धन्यवाद. रुपेश मात्रे, माजी आमदार, आपका विशेष धन्यवाद. लॉइन ऑफ भिवंडी, संजय मात्रे, आपका विशेष धन्यवाद. मयूरेश ज्वेलर्स वर्क, आपका धन्यवाद. अज्जू पटेल अर्जोली, आपका शुक्रिया. शरफ मुल्ला बोरियोली, आपका शुक्रिया. सूरत थोड़ाट, साईं पैलेस, आपका विशेष धन्यवाद. ये वो लोग हैं जिन्होंने बाली ट्रॉफी में 4 चांद लगाए हैं और बाली ट्रॉफी को सुपर से ऊपर बनाए. नक्कीच.
चला वळणार आहोत आपल्या गेस्ट लिस्टकडे आणि पाहणार आहोत कोणते कोणते असे गेस्ट आहेत जे आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. मी विनंती करेन मिस्टर कयाम शेख, मिस्टर सचिन घरत, मिस्टर सचिन तारे, मिस्टर योगेश नाना, मिस्टर संदेश पाटील, मिस्टर साजन पाटील, मिस्टर उमेश पाटील आणि मिस्टर विकी पाटील यांना की त्यांनी कृपया करून आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. कयाम शेख जी, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम. यस, योगेश नाना, सचिन तरे. सचिन कमाल के खिलाड़ी हैं. कारियोली के सचिन. साजन पाटिल, वेलकम. थोड़ा सा मायूस ज़रूर है लेकिन क्रिकेट है, होते रहता है. क्योंकि बड़े मैच में एक गलती ले डूबती. कयाम शेख हमारे भाई जुड़ चुके हैं. चलते हैं पहले कैच ऑफ द मैच, स्पॉन्सर बाय गौरी फार्म सेंटर महबूब गौरी. और कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू रेशमा. रोहित फ्रॉम टीम वडघर. भागते हुए बहुत ही खूबसूरत कैच पकड़ा था रोहित ने. आइए सचिन, कारियोली के मशहूर हिटर के हाथों से हम आपको ये पिलो दे रहे हैं. वेल डन. ये देखिए, ये सचिन है, बहुत मशहूर क्रिकेटर हैं. अब समय वो चला है. टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा अल्ताफ बाली ने एक नया अजूबा लाया है. वो खिलाड़ी के लिए है बेस्ट पावर प्ले परफॉर्मेंस ऑफ द मैच एंड द अवार्ड्स गोज टू पावर प्ले परफॉर्मेंस ऑफ द मैच, जिन्होंने पावर प्ले के दरमियान अपने बल्ले से निकाले हैं 20 रन. प्लेयर नेम इज दर्शन पाटिल, टीम वडघर. आज दर्शन पाटिल का अंदाज जबरदस्त रहा. वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर. आइए दर्शन, कयाम शेख हमारे भाई के हाथों से हम आपको कृष्णा गाजंगी स्पॉन्सर ये स्मार्ट वॉच दे रहे हैं. वेल डन दर्शन एंड ऑल द बेस्ट. टाइम हो चला है मैन ऑफ द मैच अवार्ड का एंड द अवार्ड गोज टू मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू with 37 runs and 1 wicket. It's one more time Darshan Patil. व्हाट अ प्लेयर इज. दर्शन, आपको बीच में खड़ा रहना है. आप आज बाली के सेलिब्रिटी हैं. आइए कयाम शेख से रिक्वेस्ट है कि शादाब खुदकर स्पॉन्सर ये कैप सर पे ताज रखना है. सचिन तरे जो कि एक बहुत बड़े स्पॉन्सर भी हैं, उनके हाथ से पॉनियर स्पॉन्सर ये परफ्यूम हम दे रहे हैं. वाह. योगेश नाना 5 गेंदों में 5 सिक्सर लगाए थे. जानवी टेक्सटाइल का कैरी बैग दे रहे हैं. सचिन बहुत मशहूर हिटर, सतनाम लाइट हाउस का ये डिस्काउंट कूपन दे रहे हैं. साजन पाटिल अल्ताफ बाली के करीबी दोस्त अनंता ठाकरे और सुभाष ठाकरे स्पॉन्सर एक गिफ्ट टेम्पर दे रहे हैं. विक्की पाटिल के हाथों से हम आपको शिव शंकर जूस सेंटर राहुल गुप्ता का एक गिफ्ट टेम्पर दे रहे हैं. संदेश पाटिल के हाथों से हम आपको भाऊ मात्रे और करसन फ्लोरे इन द मेमोरी ऑफ वंदना मात्रे गिफ्ट टेम्पर दे रहे हैं. फिर से साजन पाटिल से रिक्वेस्ट है कि सिल्वर मेडल नहीं, गोल्ड मेडल नहीं, पॉइनियर मेडल पहनाना है. आखिर में कयाम शेख से रिक्वेस्ट है कि आपको ये ट्रॉफी एक्रेलिक आर्ट 2 का नमूना पल्लन भाई स्पॉन्सर. तमाम हमारे मेहमानों का हमसे जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद. स्पेशली साजन, नाना एंड माय फ्रेंड सचिन एंड सचिन तरे. थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्निटरीज. दर्शन, आपलं दर्शन आम्हाला द्यायचं आहे. दर्शन आप बेफिक्र रहिए, सब कुछ पैक होता है. ये अल्ताफ बाली का शो है. दर्शन, फर्स्ट ऑफ ऑल कब लगा था कि बाली ट्रॉफी से टीम बाहर जा रही है? जब पहला विकेट गिरा था आवी दादा, उसके बाद लगा था कि अभी रन थोड़ा कम होएगा. तब मेरे को दीपक दा ने बोला कि आप जाओ. सुपर ओवर कैसा एंजॉय किया? सुपर ओवर पहले के बाद तो हम मैच जीते थे वो पहले मैच में, लेकिन सुपर ओवर तक हमको जाना नहीं था. फिर भी गए, फिर भी जीत पे भरोसा था कि वो अच्छी गेंद डाल सकता था. और उसने पहले विकेट जब लिया पहले बॉल पर, तब हम समझ गए थे मैच जीत गए. दर्शन, ऑफकोर्स सुपर ओव्हर एन्जॉय केलं, मॅच एन्जॉय केली. बाली ट्रॉफी किती एन्जॉय करताय. आणि स्पेशली जेव्हा आपण पाहतोय ओपन गटातून जेव्हा मोठमोठे प्लेयर्स भिवंडीमध्ये येत आहेत आणि त्यांना खेळताना पाहून भिवंडीतले जे प्लेयर्स आहेत ते सुद्धा काही ना काहीतरी शिकतायत, त्याबद्दल काय सांगायचं आहे? बघायला गेलं तर रत्नागिरी ट्रॉफी होते तशी बाली ट्रॉफी देखील खूप उंचावर गेलेले आहे. यासाठी प्लेयर खेळायला तरसतात, खूप वाट बघावी लागते या ट्रॉफीची. आणि त्यानंतर ओपन क्रिकेट इंडिया ओपन चालू केले, त्या मॅच देखील बघायला खूप मजा येते.
नक्कीच. तर हे होते दर्शन आपल्यासोबत जे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. थैंक यू. थँक्यू सो मच रेश्माजी. थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 10वा दिवस नक्कीच आपण बाली ट्रॉफीचा सीझन 7 मध्ये एन्जॉय करीत आहोत. सामना आपण बघतोय ग्रामीण फॉर्मॅटचा मैदानाच्या आतमध्ये जय मोसोबा पिंपलास आणि त्यांच्या अगेन्स्ट नाना स्पोर्ट्स बादवडमध्ये. यस मैं आपको रोक रहा हूँ. अगली 2 टीमों को हमारे AA भारत गैस टॉस बॉक्स से जुड़ जाना है. खेलने वाली टीमें सिटी क्रिकेट से जयदुर्गा बनाम आईए इक्विरा स्पोर्ट खूनी. दोनों कैप्टन को AA भारत गैस टॉस बॉक्स से जुड़ जाना है. कमेंट्री के लिए राहुल वीर और उनका साथ निभाएंगे अजय घरत. या स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 6 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झाला. खूप सुंदर सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नईम शेख साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. असा 10वा दिवस आपण एन्जॉय करतोय. बाली ट्रॉफी जबरदस्त ही क्रिकेट टुर्नामेंट आणि कालपासून ऑल इंडिया ओपनचा क्रिकेट देखील आपण एन्जॉय करीत आहोत. काल नक्कीच देर रात भरपूर चांगल्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळाला. मॉर्निंग 3:30 पावणे 4 पर्यंत शेड्यूल सुरू होता. जबरदस्त सामना